बाबा बाबा आम्ही किती वेळ असं बेशुद्ध होतो? त्यानं काय फरक पडतो किती वेळ पडून होतात? मधल्या वेळेत काय साध्य झालं हे महत्वाचं आहे. तुम्ही परमेश्वराच्या चरणी लीन होता तुमच्या मुलीच्या सुखासाठी. तुमच्या संपूर्ण समर्पणामुळे हे सगळं शक्य झालंय. तुमची सगळी विघ्न दूर झाली आहेत. खरंच बाबा, खरंच आमच्या विभावावरची, आमच्या घरावरची सगळी विघ्न दूर झाली. विभावरीवरचं संकट टळलंय, पण तेवढंच संकट नाहीये. आठवतं 2 शेण्या जळाल्या होत्या? याचा अर्थ तुमच्या घरावरही काहीतरी संकट असू शकतं. तुमच्या वास्तूतही काहीतरी दोष असू शकतो. तो वास्तू दोष काढण्यासाठी मला एकदा तुमच्या घरी यावं लागेल. चालेल बाबा, तो कसला दोष असेल तो तुम्ही दूर करा. माझ्या मुलीच्या लग्नात मला कुठलीही अडचण नकोय. बाबा बाबा तुम्ही केव्हाही घरी या, ते घर आता तुमचंच आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका, निश्चिंत राहा. मी येईन नक्की. या तुम्ही आता. मला शोधत इथे आलात ना? पुन्हा विश्वास, पुन्हा माझ्या साधनेत व्यत्यय. का आलात तुम्ही इथे? तुम्हाला किती वेळा सांगितलं, मी जे काही काम करतो ते परमेश्वराचा आदेश आहे. मला परमेश्वराशी संवाद साधायचा असतो, त्यासाठी साधना करायची असते. आज तुमच्यामुळे माझी साधना भंग झाली आहे. ही तर चंचल आहे, पण तू तर डिंपल मला समजूतदार वाटली होतीस. काय हिला इथे घेऊन आलीस? बाबा म्या नाही आणलं, हीच मला घेऊन आली इकडं. म्या म्हणत होते वहिनीला नको जायला नको जायला, ते काहीतरी साधनं करत असतील, उगाच त्यांना विघ्न कशाला आणायचं. पण ऐकत नाही, लय हट्टी ती. म्या काहीच केलं नाही. अहो असं तुम्ही रात्री बेरात्री जंगलात फिरताय, जंगलात काय प्राणी कमी असतील का? त्यात साप विंचू काय चावलं तर मला काळजी वाटत होती, म्हणून आले मी इथं. जो माणूस मरणाच्या दारातून परत आलाय, ज्याच्या डोक्यावर खुद्द परमेश्वराचा हात आहे, त्याला कसली आली मरणाची भीती? का तुम्ही परत 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 मला माणूस समजण्याची चूक करताय? हो बायको आहे मी तुमची, मला तुमची काळजी वाटणारच ना. थोडं तरी समजून घ्या. ही जी चूक झाली आहे ना, याचे परिणाम तुम्हा दोघींनाही भोगावे लागतील. ईश्वरा, मला माफ कर. अहो बाबा ऐका ना, अहो मी काहीच नाही केलं. खरं सांगते, मी जे काय केलं लहान वहिनीने केलंय. तिला शिक्षा द्या. काय ग, तुझ्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला कशाला आणत असते ग? तुझ्यामुळे झालंय सगळं. आता हे बस तशी जाऊन दे. अहो बाबा ऐका. हे एकटेच होते तर मग यज्ञ कशाला पेटवलाय? आणि मग ज्यांच्यासाठी यज्ञ पेटवलाय ती माणसं कुठं गेली? या 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 वेलकम. तुमचं तुमच्याच घरात स्वागत आहे.
पप्पा काय भारी प्लॅन बनवला होता हो तुम्ही, एक नंबर. मला जाम आवडला. म्हणजे घरच्या लेकराला अंधारात ठेवून तुम्ही त्या बुवा बाबाकडे जायला लागला, त्याच्यावर विश्वास ठेवायला लागला. हं? तुला ज्या कामासाठी पुण्याला पाठवलं होतं ते झालं का? हा मला तुम्ही मला ज्या तुमच्या कामासाठी जबरदस्ती बाहेर पाठवलं होतं ते तुमचं काम झालं का? झालं का पप्पा? पप्पा तुम्हाला मी काय लहान वाटतो का? लहान यांना लहान वाटतो मी? तुम्ही मला जेव्हा जबरदस्ती बाहेर कामाला पाठवलं ना तेव्हाच मला संशय आला होता की तुम्ही त्या बुवा बाबाकडे जाणार. हे बघ, ज्या गोष्टीतलं तुला कळत नाही ना त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? मी नाही का बोलायचं नाही? मी काय तुमचा कोण लागत नाही का? तुमच्या कोणाचा कोण नाही लागत मी? पप्पा काय करताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? एकतर हिच्या पत्रिकेत मंगळ आहे ह्याच्यावर विश्वास ठेवताय, वर तो घालवण्यासाठी तो कालपर्यंत कोण होता? तो टेलर, आज झालाय त्याचा बाबा, त्याच्यावर विश्वास ठेवताय. आपल्या बायकोला आणि तरण्या पोरीला घेऊन रात्री बेरात्री त्याच्याकडे जाताय. तुम्हाला पटतंय का हे? अहो तुम्ही चिडू नका. तू शांत बस रे जरा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं. तिचं लग्न करून देण्यासाठी ना मी वाटेल ते करीन. नाही मी पण बघतो ना, मी पण बघतो तुम्ही त्या बोंधू बाबाच्या त्याच्या नादाला कशा लागता. मी पण बघतो. असं पुन्हा जर मध्ये आडवा आलास ना तर घरातून बाहेर काढीन, प्रॉपर्टीतून बेदखल करीन, तुला भीक मागायला लावीन रस्त्यावर. ए तू का उभी आहेस? जा तुझ्या रूम कडे. हो